10 वर्ष पूर्ण झाली आहे या वास्तूला आज. आम्ही याचाच आनंद साजरा करत होतो. पण आमची फसवणूक केली गेली आहे याची कल्पना पण नव्हती आम्हाला. नंदिनी हे सगळं जीवाकडे बघून बोलत असते. नंदिनी म्हणते ही फसवणूक पचवायला या गोष्टीवर मात करायला वेळ द्यावा आम्हाला. प्लीज रिक्वेस्ट करते मी तुम्हाला. आता त्या दुसऱ्या पार्टनरला म्हणजे भास्कर सोबत तो माणूस आहे ना निळ्या कोटवाला, त्याला काहीतरी दया येते बरं का. आता तो म्हणतो काय करायचं रे भास्कर तूच सांग. मग ते भास्कर म्हणतात ठीक आहे नंदिनी, तू मला माझ्या शनयाच्या जागेवर आहेस. मी तुला त्रास दिला होता आधी बेटा, पण आता मला तुला त्रास नाही द्यायचा आहे. तसं मी या प्रकरणात तुला फारशी मदत नाही करू शकत, पण बेटा हे बघ मी ना तुला फक्त 10-15 दिवसाची मुदत देऊ शकतो. आता नंदिनी म्हणते 10-15 दिवस, अहो हे तर खूप कमी झाले आमच्यासाठी. आणि इकडे बघा हा जीवा आणि नंदिनीचा सीन झाल्यावर पार्थ आणि काव्याचा सीन तुम्ही इकडे बघत आहात. काव्या आता पार्थसाठी एवढं सगळं करते ते मानिनीला काही सहन होत नाही. आता ते पार्थचे सगळे ऑफिसचे लोक म्हणतात खरंच म्हणजे मिसेस पार्थ खूपच चांगल्या आहेत. ते काव्याचं कौतुक करत असतात आणि म्हणतात बेटा तुला बघून माझ्या मुलीची आठवण झाली ग, ती फॉरेनला असते. मग काव्या स्माईल करून त्यांना रिप्लाय देत असते. मग ते दुसरे म्हणतात की अरे बेटा खरंच तुझ्या हाताला खूप छान चव आहे. म्हणजे काव्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मग पार्थ म्हणतो चला म्हणजे आई बाहेर गेली, यायला तिला वेळ लागणार आहे हे ऐकल्यावर मला टेन्शन आलं होतं, पण काव्या तुम्ही कमाल केली चवीच्या बाबतीत. आज तर चक्क तुम्ही आईवर पण मात केली. आता लगे हिला टोमणा बसला ना तो या मानिनीला. पार्थने असं म्हटल्यावर लगेच ती मानिनी येते आणि म्हणते कोणी मात केली माझ्यावर असं म्हणून ती एंट्री घेते बरं का. आणि एवढं विचित्र काहीतरी ऐकवलं ते प्रेक्षकांना, ते ऐकायला मला तर बाई ऑड वाटला. आता ती मानिनी आल्यावर काय बोलते बघा सगळ्यांशी, अशी येते मागून आणि म्हणते कोणी मात केली माझ्यावर. आता काव्या मानिनीला बघून लगे घाबरते बरं का. मग लगेच ते पार्थच्या ऑफिसचे लोक असतात ना ते मानिनीला म्हणतात आल्या अहो मिसेस देशमुखानी हो. मग आता लगेच मानिनी म्हणते अच्छा म्हणजे मीच, म्हणजे मिसेस देशमुख म्हटल्यावर ओ द्यायची सवय मलाच आहे ना म्हणून म्हटलं. आता किती टोमणे टामणे मारते बघा काव्याला आणि म्हणते कशी जसं नाही ज्याच्याशी मी लग्न केलं, ज्याच्याशी मी संसार करते त्याला मी सर्वार्थाने स्वीकारलं ना, त्यामुळे मिसेस देशमुख हे नाव माझ्या सिस्टीम मध्ये बसलंय बरं का. आणि काय आहे ना आजकालच्या मुलींना सासरचं आडनाव पण लावायचं नसतं. सासरचं आडनाव लावायला त्यांना लाज वाटते म्हणे. आपल्या माहेरचं आडनाव लावून त्या पुढे जातात हो की नाही. मानिनी पुढे म्हणते अरे तुम्ही एवढे सिरियस का झालात. अहो मी गंमत करत होते. कुठल्या कुठे डायलॉग आहे ना प्रेक्षकांना हसू आलं मला. तर असो आता लगेच पार्थ म्हणतो आई हे माझ्या ऑफिसमधले गायकवाड आहेत. मग मानिनी त्यांना नमस्कार म्हणते. आणि मग बघा काय होतं ते पार्थचे जे ऑफिसवाले ना ते म्हणतात खरंच मॅडम तुमचा मुलगा म्हणजे हिरा आहे. त्यावर मानिनी पुन्हा या काव्याला टोमणा मारत म्हणते या हिऱ्याची पारख तर झालीच पाहिजे आणि या हिऱ्याची कदर पण करता आली पाहिजे. हे सगळं ती मुद्दाम काव्याकडे बघून बोलत असते. तर असो आता मानिनी म्हणते तुम्ही उभे का बसा ना. त्यावर ते लोक म्हणतात मॅडम आमच्या फ्लाईटची वेळ झाली आम्हाला निघायला हवं. मग पार्थला ते थँक्यू म्हणतात भज्यांसाठी. मग मानिनी लगेच म्हणते काय बाबा पार्थ तू केलीस का काय भजी. पार्थ म्हणतो नाही अगं आई मी नाही काव्याने भजी केली आहेत. मानिनी आता काव्याकडे बघते बरं का आणि काव्या लागली घाबरते त्या मानिनीला बघून. पार्थ म्हणतो अगं आई तू घरी नव्हतीस. मग काव्या अभ्यास सोडून आल्या सगळ्यांसाठी आणि भजी केली. खूप छान भजी केली काव्याने. बरं आई मी यांना ड्रॉप करून येतो त्यांना निघायचंय. काव्या येतो आहात ना तुम्ही. मग मानिनी लगेच पार्थला म्हणते आहे ना आहे. काव्या इथेच आहे कुठे जाणार आहे ती. अरे मला तर तिच्याशी खूप बोलायचंय असं म्हणते बरं का. आणि या सगळ्या पाहुण्यांना निरोप देते मानिनी. आता बघा प्रेक्षकांनो मानिनी आता काव्याकडे रागाने बघते आणि तिचा हात ओढून तिला खोलीमध्ये घेऊन जाते आणि तिला वाटेल तसं अदवा तदवा बोलते. आता हा सीन झाल्यावर आता ही मानिनी असा हात ओढून नेते त्या काव्याला. तेच इतकं त्यांनी दाखवलं ना प्रेक्षकांना एकदम स्लोमो मध्ये दाखवतात ही सिरियल. तर आता इकडे नंदिनी आणि जीवाचा सीन त्यांनी दाखवला. आता हा भास्कर नंदिनीला असं काही प्रिटेंड करतो जणू काही तो तिच्यावर उपकारच करतोय, काही दिवसांची मोहलत देतोय ते. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतं, ही नंदिनी रिक्वेस्ट करत असते की हात जोडून मला काही दिवसांची मोहलत द्या. मग तो भास्कर म्हणतो बेटा 15 दिवसाचीच तुला वेळ मिळणार आहे आणि पुढच्या 15 दिवसात तुला ही जागा रिकामी करावी लागणार आहे. मग नंदिनी म्हणते 15 दिवसात आम्ही कुठे जागा शोधणार आहोत नवीन, काय करणार आहोत. अहो खूप कमी आहे तो 15 दिवस. मग तो माणूस म्हणतो हे बघा नंदिनी देशमुख तुम्हाला 15 दिवसात ही जागा रिकामी करावी लागेल, कळलं का तुम्हाला. आता हा नंदिनीला मोठ्याने बोलतो तेव्हा जीवा चिडून म्हणतो ओ आवाज खाली करा, आवाज चढवून हिच्याशी बोलायची गरज नाहीये. गरज नाही तुझ्या 15 दिवसाची नंदिनी, आपल्याला गरज नाहीये ग 15 दिवसाची. मी आताच्या आताच सगळं ठीक करतो. पण नंदिनी मात्र जीवाचा अपमान करत म्हणते तुम्ही ठीक कराल, काय ठीक करणार आहात तुम्ही. तुमच्यामुळे माझा आनंद निवास हातातून चाललाय आणि आता म्हणताय ठीक करणार, काही ठीक करणार नाहीये तुम्ही. मग जीवाच तिला म्हणतो असं काय बोलतेस नंदिनी, अगं माझं पण आहे ना आनंद निवास. नंदिनी त्याला खूप रूडली बोलते आणि म्हणते आनंद निवास तुमचं बिमचं काही नाही. गणपतीमध्ये तुम्ही फक्त तो पडलेला आनंद लावला होता जीवा आणि आता इथे आठवून दिला आपल्याला ते नाही का आनंद, ते थर्माकॉलचा आनंद खाली पडतं. मग ती नंदिनी घाबरते म्हणून तो जीवा चिटकावून देतो. ते सगळं त्या जीवाला आठवतं बरं का. नंदिनी त्याला म्हणते आज तुमच्यामुळेच माझ्या आनंद निवास मधला आनंद घालवलाय तुम्ही जीवा, मी आता तुम्हाला त्यासाठी कधीच माफ करणार नाहीये. जीवा म्हणतो असं का बोलतोस नंदिनी, अगं मी काही जागा विकायच्या पेपरवर सह्या नव्हत्या केल्या ग. अगं यात ही जागा ऑलरेडी यांनी विकत घेतली होती नंदिनी, मला माहिती नव्हतं. मी फक्त ही जागा माझ्या कामासाठी योग्य आहे त्या जागेवर सह्या केल्या होत्या आणि मी जर सह्या केल्या नसत्या तरी पण या ओनरने तुला ही जागा विकायलाच लावली असती, म्हणजे ही जागा गेलीच असती ग नंदिनी. दोष माझा नाहीये यामध्ये, त्यांचा दोष आहे. आता याचं बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, याला माहित नव्हतं म्हणजे नजर चुकीने यांनी सही केली ही याची चूकच आहे जीवाची. पण तरी सुद्धा या जीवाचा 100% दोष आहे असं म्हटलं जाणार नाही. त्याने फक्त पेपरवर सह्या केल्या प्रेक्षकांनो. जागा विकत घेणाऱ्याची चूक आहे ना आणि देणाऱ्याची सुद्धा, म्हणजे मूळ जो मालक आहे त्याची चुकी आहे, त्या बिचाऱ्या जीवाची काय चुकी आहे. पण बघा आता नंदिनी त्यावर जीवाला काय उत्तर देते, काय बोलताय तुम्ही जीवा, अहो तुमची चुकी नाहीये.
अहो तारणाऱ्यांपेक्षा मारणारा आपल्याला त्रास देतोय याचं दुःख जास्ती असतं हो. अहो आता झालेल्या जखमेवर मलमपट्टी करायला येऊ नका जीवा. जे तुटलंय त्याला आता पुन्हा जोडायला येऊ नका जीवा. आणि आता तुम्ही आनंद निवास बद्दल बोलूच नका. आणि हे मी फक्त आनंद निवास बद्दल बोलत नाहीये, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही त्यांच्या नात्याबद्दल पण जीवाला म्हणते की तोडलेला जोडायला जाऊ नका. आणि आता त्या भास्करला आणि त्याच्या पार्टनरला म्हणते सॉरी सॉरी काका, तुम्ही 15 दिवस दिले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. मग तो दुसरा पार्टनर म्हणतो भास्करचा, तुम्ही 15 दिवसानंतर आम्हाला अडवायला येऊ नका. मग आता नंदिनी निघून जात असते तेव्हा हा भास्कर साळसूतपणा करत म्हणतो, नंदिनी मला वाईट वाटतंय ग, पण माझे हात बांधले गेलेत. अगं मी जे काही करू शकतो ते मी प्रयत्न करेलच बेटा, पण तू रडू नकोस ना, काळजी घे स्वतःची. असं उगाच नंदिनीला सॉफ्ट कॉर्नर दाखवून निघून जातो. पण हा सगळा प्लॅन त्याचा आणि वसू आत्याचा आहे प्रेक्षकांनो. पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय वसू आत्या रम्याला भेटवते या भास्करला म्हणून. तर आता नंदिनी राग निघून जाते बरं का तिथून. जीवा तिच्या मागे मागे करत असतो आणि पुन्हा एकदा लग्नानंतर त्या गाण्याचं डमचिक वाजवलंय त्यांनी. तर बघा आता मानिनीच्या अंगात कशी सासू आलेली आहे. मानिनी इतकी ओव्हर करते ना प्रेक्षकांनो, बाप रे बाप. मानिनी त्या काव्याला झापते. काय गं तुला कळत नाही का, एकदा सांगून समजत नाही का तुला सांगितलं ना मी माझ्या मुलापासून लांब राहा. काव्या म्हणते अहो काकू असं काय करता, अहो पार्थला मदत हवी होती ना. मानिनी म्हणते थोड्या वेळासाठी गेले होते मी बाहेर, कायमची नव्हती गेले. आणि मुद्दा तो नाहीये. काय गं काव्या, मी तुला जे सांगते ते कळत नाहीये का तुला? तुझ्यासारख्या मुलीचा सहवास पण माझ्या मुलाला मिळू नये म्हणून मी तुला इथे शिफ्ट केलं होतं ना. पण नाही, तू त्याला कधी डायनिंगच्या इथे, कधी तिथे, कधी या रूम मध्ये, कधी त्या रूम मध्ये, काही ना काही कारण काढते आणि भेटते माझ्या पार्थला. कशासाठी करते का हे सगळं? भेटतेस माझ्या पार्थला नाही, तू तुझं अफेअर कंटिन्यू करतेस ना, मग माझ्या पोराला कशाला नादी लावते ग? अगं मोहितेचे संस्कार आहेत ना तुझ्यावर, नंदिनीची बहीण आहे ना तू, विसरली का ग? शोभतं का तुला हे? मग काव्या पण हिला जरा प्रतिउत्तर देत म्हणते, काय हो काकू, लहान तोंडी मोठा घास घेते, माफ करा मला, पण तुम्ही जे वागताय ते शोभतंय का तुम्हाला? एका आईला शोभतं का असं मुलांशी वागणं? आपल्या मुलाला भूक लागली म्हटल्यावर कोणीतरी जेवायला देते त्याला, आपल्या मुलाला तहान लागली म्हटल्यावर कोणीतरी पाणी देते त्याला. अहो तुम्हाला तर चांगलं वाटायला पाहिजे होतं ना, पण तुम्ही काय करताय हो? तुम्हाला त्या मदतीच्या मागचे माझे हात दिसताय. माझ्या हातातला पाण्याचा ग्लास काढून तुम्ही पार्थला दिलात. फ्रूट सॅलडचं बाउल मागत होते ते, तर तुम्ही बाउल त्यांना न देता तो फोडलात. काकू सिरियसली तुम्ही अशा का वागता? माफ करा काकू, पण मला माहित असलेल्या मानिनी काकू तुम्ही या नाहीच आहात. मग त्यावर मानिनी जरा ऐकते तिचं बोलणं आणि म्हणते, एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे चांगलं असेल ना ते मी सगळं करणार आहे. आणि त्याला भूक लागलेली असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी जे चांगलं नाहीये, ते योग्य नाहीये, ते मी त्याला खाऊ देणार नाही. त्याच्यासाठी जे चांगलं असेल, तो जे डिझर्व करतो तेच खाणं मी त्याला देणार. आणि तोवर त्याला कळ सोसावी लागली ना काव्या तरी चालेल, एक चांगलं अन्न, घरचं अन्नच मी त्याला खायला देईल, जे त्याच्यासाठी योग्य आहे तेच. आणि तोवर तुला सांगते काव्या, तू त्याच्या मागे करू नकोस आणि तू इथून निघून जा. म्हणजे मी त्याच्यासारखीच प्रेमळ मुलगी शोधून काढेल आणि त्याचं लग्न लावून देईल तिच्याशी. माझा मुलगा एकटा राहिला असताना तर चाललं असतं काव्या, पण तू त्याच्या आयुष्यातून कधी जाशील कोणास ठाऊक, कधी सुटका होईल त्याची कोणास ठाऊक. आता ती एवढं रूडली बोलते म्हणून काव्याच्या डोक्यात जातं बरं का आता हे सगळं. आणि म्हणते ठीक आहे मानिनी काकू, आत्ता करते, तुमच्या मुलाची सुटकाच करायची आहे ना तुम्हाला माझ्यापासून. आता हिला येतो राग काव्याला आणि मग ती म्हणते ठीक आहे, मी तुम्हाला जायलाच हवी आहे ना मानिनी काकू, ठीक आहे निघाले मी आता, असं म्हणून आता ती तिचं सामान पॅक करायला घेते बरं का. आता मानिनीला या क्षणाला काहीच वाटत नाही, पण आता ही काव्या गेल्यावर हा पार्ट 100% वेडापिसा होणार आहे प्रेक्षकांनो, कारण आता त्या गुरुजींनी येऊन तशी हिंटच दिली आहे आपल्याला. आता काव्या तिचं सामान भरसतोर हा सीन आपल्याला दाखवलाय, मग ते लग्नानंतर पुन्हा ऐकवलंय. आता ती सामान बिमान भरते, तिचं सगळं कोंबते एका बॅगमध्ये आणि पुन्हा तिला काय वाटतं कोणास ठाऊक ती रडत असते. पण आता इकडे पुन्हा जीवा आणि नंदिनीचा सीन त्यांनी दाखवला. थोडीशी ना प्रेक्षकांनो कल्पना येते की पुढे काय होईल. आता काय होईल माहिती का, ही काव्या चाली जाईल घर सोडून, मग तो पार्ट तिच्यासाठी वेडापिसा होईल, काव्या करल, पण मानिनीला काही दया येणार नाही कारण ती काही चांगली मुलगी नाही असं तिच्या मनात फिट भरलेलं आहे. पण आता पुढे काय होणार आहे की त्याचं कदाचित रम्याशी लग्न ठरवतील, कारण त्या गुरुजींनी भविष्यवाणी केली होती बघा रम्याला की हो तू म्हणजे तू होशील नवरी वगैरे वगैरे असं बोलले होते ना ते, आणि पुढची भविष्यवाणी तिने ऐकलीच नव्हती रम्याने आणि ती उड्या मारायला लागली होती. तर तसंच काहीतरी होणार आहे. आता पार्थचं तिच्याशी बहुतेक पुन्हा लग्न ठरेल आणि मग ऐन वेळेवर काव्या येईल आणि ते लग्न मोडेल, असं एक मला हिंट वाटली बरं का, म्हणून मी तुम्हाला शेअर केली. आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षकांनो परवा सुट्टी मारली होती मी, टीटीएम मध्ये सांगितलं होतं माझ्या डोळ्याला ना जखम झाली होती, मला मोबाईलकडे जास्ती वेळ बघता येत नव्हतं, म्हणून त्या दिवशी मी सुट्टी मारली होती. मी रिव्ह्यू दिला नव्हता रविवारी. मोस्टली मी तुम्हाला रिव्ह्यू देतेच, पण जेन्युइन काही कारण असलं तर मला नाही हो देता येत, एकच रिव्ह्यू देता येतो म्हणून टीटीएमचा देते. तर असो, आता इकडे ही नंदिनी तनफन करते आणि त्या जीवाने जे बनवलेलं मॉडेल असतं ना आनंद निवासचं ते खाली फेकून देते बरं का. आणि खाली फेकल्यावर त्या जीवाला वाईट वाटतं खूप. तो म्हणतो नंदिनी अगं असं का केलंस ग तू, अगं हे तू तोडलंस ग, मी किती मनापासून बनवलं होतं. नंदिनी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय जीवा, अहो हे कागदाचं मॉडेल तुटलं तर तुम्हाला त्रास झाला हो, पण माझा आनंद निवास तुटतंय याचं काय, अहो मला किती त्रास होत असेल. मला कळून चुकलंय आता जीवा, तुम्हाला व्यवहार कळत नाही, तुम्हाला नात्याचं गणित कळत नाही जीवा, काहीच कळत नाही तुम्हाला. मला वाटलं होतं की तुम्हाला काही समजत असेल, पण नाही. पण आता मी तुमच्यासोबत फार काळ राहू शकणार नाहीये जीवा, आता मला असह्य झालंय. अहो जीवा तुमच्यासोबत जीव गुदमरतोय माझा. नंदिनी असं रडत रडत बोलते आणि चालली जाते. बिचारा आता जीवा तिच्याकडे बघत राहतो. काय ना प्रेक्षकांनो, एका उमेदीने बिचारा जीवा असा उभं राहायला जातोय, त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय, तर हे सगळं त्याला सहन करावं लागतंय. आयुष्यामध्ये अशा अडचणी असंख्य येतात, पण या अडचणींवरून मात करून जो खरं आयुष्य जगतो ना तोच खरा जिगरबाज म्हणावा लागेल. तर असो, एक मालिकेच्या माध्यमातून छान काहीतरी लक्षात आलं म्हणून तुम्हाला शेअर केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला नक्की कमेंट करून सांगा. जीवा आता नंदिनीकडे बघत असताना त्यांनी ते सॅड
सॉन्ग इथे लावलंय, कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला. खूपच सुंदर गाणं आहे. प्रेक्षकांना ते ऐकतच राहावं असं वाटतं. तर असो, मालिकेचा एपिसोड इथे संपलाय. पुढच्या भागात तुम्ही बघताय वसू आत्या आणि रम्या एका कॅफेमध्ये आलाय आणि वसू आत्या तिला सांगतायत रम्याला की बघ तुला तो माणूस बघायचा होता ना, आणि तिथे भास्कर येतो. रम्या त्याला बघून खुश होते. पाड घरी येतो आणि म्हणतो काव्या कुठे गेल्या, इथेच होत्या ना ते आता. मग ही मानिनी चिडून म्हणते गेली ती घर सोडून. आता ते गुरुजी भेटलेत काव्याला रस्त्यात आणि ते म्हणतात काव्या तुला आता खूप गोष्टींची परीक्षा द्यावी लागणार आहे. गुरुजी काव्याला म्हणते हा प्रवास खडतर आहे काव्या. काव्या म्हणते माझ्या नशिबाचे भोग आहे ना, भोगेल ना मी गुरुजी. त्यावर ते गुरुजी म्हणतात तुला एकटीला नाही भोगायचे, हे पाठ सुद्धा भोगणार आहे सगळं. आता पाठला त्रास होणार आहे हे ऐकून काव्याला प्रचंड त्रास झालाय. प्रेक्षकांना बिनकामाचाच यांना त्रास देताय ना. पण असो, यांचं नातं अगदी काय म्हणतात ना ते ताऊन सुलाखून निघणारे सगळ्या परीक्षांमधनं असं काहीतरी दिसतं. मंडळी थोडक्यात सांगायचं तर वसू आत्याच्या मनाप्रमाणे झालंय. देशमुखांचं जरा जरा वाटोळ झालंय. त्यामुळे वसू आत्या सध्या खुश आहेत. पण सगळ्यांचेच दिवस सारखे नसतात. नक्कीच नंदिनी आणि काव्या पुन्हा घरी येतील आणि मग यांचा संसार नेटाने होईल. यांचं नातं जरा अग्निपरीक्षा देते असं म्हणूयात. कसा वाटला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला कमेंट करून सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सॉलिड रिव्ह्यूज. तोपर्यंत टेक केअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.